माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्य दिनानिमित्त रश्मी हंचाटे प्रशाला व वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन. दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व तसेच स्वर्गीय बाबूरावांना हंचाटे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रश्मी हंचाटे वसतिगृह व रश्मी हंचाटे प्रशालेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाचार्य रत्न श्री ब्र डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाला सोलापूर शहर मध्येच्या आमदार माननीय श्री देवेंद्रदादा कोठे व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री विनायकदादा कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी 10 संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व तसेच विद्यार्थ्यांच्या ये जा करण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. हंचाटे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवाचार्य रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय बाबूरावांना हंचाटे गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. हंचाटे परिवाराकडून भविष्यातही अशाच प्रकारचे शैक्षणिक व सामाजिक कार्य घडत राहावे यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले व तसेच महापौर विनायकदादा कोंड्याल यांनी आपल्या प्रभागात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर फिल्टर देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष राजकुमार हंचाटे सर यांनी आभार प्रदर्शन केले. सोलापूर शहरात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्याकडे 10 संगणक संचाची मागणी केली होती. ही मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी आमदारांचे आभार मानले व तसेच विद्यार्थ्यांच्या ये जा करण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता 8 ते 10 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याबद्दलही त्यांनी आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला अक्षय अंजिखाणे नगरसेवक, अजय पूनम नगरसेवक, मीनाक्षी कडगंची नगरसेविका, अप्पू कडगंची मेंबर, डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर, महेश सरवदे सर, सतीश दरेकर सर, बासुदे सर, नितीन अंबुरे, संतोष हंचाटे, अशोक भांजे, विजय पुकाळे, विजयकुमार पोद्दार, म्हाळप्पा सुरवसे, शशिकांत बासुतकर, प्रभाकर घंपले, जनार्दन नवले, चंद्रकांत हेडगिरी साहेब, नाना रंपरे, संजय पारवे, देविदास घाडगे, एजाज बागवान, प्रशांत कदम, बॉबी करपेकर, शंकर पवार, शिवा कोळी, महेश रोढे, योगेश सोनवणे, महेश चौगुले यांच्यासह शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमारजी हंचाटे सर यांच्या परिवारातील हंचाटे प्रशालेच्या माध्यमातून या ठिकाणी रश्मी हंचाटे वसतिगृह, त्याचबरोबर हंचाटे प्रशालेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचं नूतनीकरण याचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याला सगळ्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, राजकुमारजी हंचाटे सर, माझे युवा मित्र अक्षयजी अंजिखाणे, युवा नेतृत्व रोहितजी हंचाटे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक अजय पूनम सर, आमचे बिराजदार साहेब, सरवदे साहेब, पुकाळे काका, कडगंची ताई, आमच्या नूतन नगरसेविका अप्पू कडगंची, सर्वच भारतीय जनता पार्टीचे विशेषतः हंचाटे सरांवर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन, सर्वप्रथम आज या 15 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे स्वर्गीय बाबूरावांना हंचाटे यांची जयंती आणि सरांची इच्छा होती की त्यांच्या जयंती दिनीच याचं शुभारंभ झालं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत मी असेल, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे आणि फक्त सरांच्या प्रेमापोटी, सरांच्या आदरापोटी आज या ठिकाणी मी या कार्यक्रमाला आलोय. खरं तर सरांना कल्पना आहे माझी प्रकृती ठीक नाहीये, तब्येत नरम आहे आणि त्यात
काल फक्त 1 तास झोपलोय रात्रभर आणि सकाळी 6 वाजल्यापासून तिरंगा रॅलीच्या नियोजनात होतो. परंतु सरांवरती माझं खूप जीव आहे. सरांनी सगळ्या मागच्या राजकारणातल्या कटुता विसरून माझ्या आमदारकीसाठी खूप प्रामाणिकपणे काम केलं. पक्षाने विशेषतः दिल ती जबाबदारीने सरांनी पूर्ण केली. आणि मी देखील आमदार झाल्यानंतर ना सर जे जे पत्र देत गेले त्या सगळ्या पत्राला मी मंजुरी देत गेलो आणि ती सगळी कामं आज खऱ्या अर्थाने प्रभाग 12 असेल, प्रभाग 11 असेल, या ठिकाणी सुरू आहेत. काही कामं आता दिवाळीपर्यंत सुरू होणार आहेत. सर, मी निश्चितच आपल्याला आश्वासित करतो, येणाऱ्या काळात आपण फक्त एखाद्या दुसऱ्या प्रभागासाठी नाही तर तुमचा खूप मोठा अभ्यास आहे. एका टर्ममध्ये तुम्ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची प्रतिमा तयार केली. त्यामुळेच ती माझी भावना होती की सरांनी सभागृहात राहिलं पाहिजे आणि सर सभागृहात राहिले तर अधिक अभ्यासूपणे भारतीय जनता पार्टीची बाजू त्या ठिकाणी मांडतील. परंतु सर आता बोलता बोलता म्हणाले की मी राजकारणातनं निवृत्ती झालोय. सर, तुमचा काय तो निर्णय आम्ही स्वीकारणार नाही. रोहित जरी आपला उद्याचं भविष्य असला, रोहितला सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु रोहित सोबत माझ्याही पाठीशी उभारण्याची जबाबदारी सर तुमची आहे. आपण मला वडीलधारी आहात. आपण आमच्या दोघांच्या पाठीशी उभारून भारतीय जनतासाठी काम करावं. आदरणीय जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनातनं पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण या सोलापूर शहरातील पूर्व भागातील कष्टकरी जो कामगार आहे, मग तो सगळ्या जाती धर्माचा आहे, त्या सगळ्या जाती धर्माचा अगदी नीलम नगरपासून सुरू झाला की सुनील नगरपासून, मल्लिकार्जुन नगरपासून, जुना विडी घरकुल ते शेळगी दहिटणे, या सगळ्या शहराच्या पूर्वेच्या भागासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना मागणी केली की साहेब, आमच्या सोलापुरात सरकारी रुग्णालय फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे, ते वैद्यकीय कॉलेजचं हॉस्पिटल आहे आणि दुसरं जे हॉस्पिटल आहे ते फक्त महिला आणि शिशु आहे. परंतु एक पूर्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कामगार भागात झालं पाहिजे ही मी मागितली होती. मुख्यमंत्री साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि त्या अनुषंगाने आता एक पत्रक खाली महाराष्ट्र शासनाकडनं आपल्या सोलापूरच्या प्रशासनाला आलंय. जागा निश्चित करणे आणि त्या इमारतीचा म्हणजे हॉस्पिटलचा प्रस्ताव तयार करून पाठवण्याची सूचना वर्ण महाराष्ट्र शासनाकडनं आलेले आहेत. ज्यांनी आता सांगितलं की मी रिटायर होतोय त्यांना साहेब मी आमदार म्हणून तुम्हाला जबाबदारी देतोय. ते हॉस्पिटल कुठं असावं, त्याची जागा शोधणे, त्या हॉस्पिटलचं एस्टिमेट करणे, त्या हॉस्पिटलला आवश्यक ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत हे सर माझ्या वतीने तुम्ही समन्वय म्हणून पार पाडायचं आहे. आणि फक्त आपण त्याचं घोषणा नाही करायचं आहे तर येणाऱ्या काळात त्याचं भूमिपूजन करून शक्य झालं तर त्याचं उद्घाटन सुद्धा आपल्याला याच आपल्या टर्ममध्ये करण्यासाठी तुमचा पाठपुरावा मार्गदर्शन गरजेचं आहे. मी चुकीची माणसं निवडत नाही. इथं 5 महिन्याचा अनुभव आहे. मनावर घेतलं की 5 महिन्यात वसतिगृह उभारतं, तसं सर मनावर घेतले की सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे सर आपण यापुढं ज्या ज्या गोष्टी या प्रभाग 12-11 साठी विकास कामांसाठी सांगताल तेही उपलब्ध करून देऊ. परंतु आपल्या वसतिगृहाला 10 कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते आज या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण अतिशय चांगलं शिक्षण या ठिकाणी घ्यावं. आम्ही नेहमीच हंचाटे सरांसोबत आहोत. येणाऱ्या काळात तुमच्या भागातले रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, दिवाबत्ती, बाग बगीचा या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करून देऊ. आणि एवढं बोलून आज या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खासदार साहेबांचंही असंच होतं. माझ्या सुखदुःखामध्ये नेहमीच खासदार साहेब अतिशय घरगुतीप्रमाणे आम्हाला माया देतात, माझ्यावर प्रेम करतात. त्याबद्दल या दोन्ही नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जर पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये अनेक आमदार होऊन गेले. मी लहानपणापासून राजकारणामध्ये बघत होतो. परंतु आमदार झाल्यानंतर अनेक जणांनी काय काम करावं याची माहिती नसल्यामुळं म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा हे अतिशय चुकीची मला तरी वाटत होतं. परंतु गेल्या वर्षभरामध्ये सोलापूर शहरामध्ये जवळपास 150 कोटीची कामं म्हणजे मध्य मतदारसंघापुरतं जर आपण अभ्यास केलं तर 150 कोटीची कामं आणणारा हा पहिला आमदार आहे. सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी 1300 कोटी रुपये असेल, विमान सेवा चालू करण्यासाठी जीवाचं रान करणारा असेल किंवा IT क्षेत्र आपल्या सोलापूर शहरामध्ये प्राधान्याने व्हावं या ठिकाणचे विद्यार्थी आपल्या आईवडिलांना सोडून बाहेरगावी न जाण्यासाठी प्रयत्न करणारे आपले आमदार आहेत. म्हणजे जे जे काही मोठे मोठे कामं आहेत
जे खरोखर मंत्री झाल्यानंतर कामं करायचे असतात ते आमदार झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतात, त्यांचं मला खरोखर कौतुक वाटतं. माझी इच्छा आहे की देवेंद्रदादाने मंत्री व्हावं आणि मंत्री झाल्यानंतर जे मोठमोठे कामं आहेत, जे मोठमोठे लोकांच्या म्हणजे योजना आहेत, कारखाने असतील, IT क्षेत्र असेल, याच्याही पेक्षा मोठे कामं आपल्या सोलापूर शहरामध्ये आणल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मला खात्री आहे की जोपर्यंत वरचे देवेंद्र आहेत तोपर्यंत खालचे देवेंद्र नक्कीच एक दिवस मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, मी तुम्हाला जास्त काही बोलत नाही. आपण जे मागता त्याच्याही पेक्षा जास्त देता आणि न मागता तुम्ही अनेक वेळेला दिलेलं आहेत. आता या ठिकाणी मी राजकारणातून मला अनेक जण म्हणत होते की सर तुम्ही चांगलं काम करत असताना तुम्ही तिकीट का घेतलं नाही. देवेंद्रदादांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही यावेळेला निवडणुकीला उभा राहा आणि महापालिका तुम्ही सांभाळा, मी तुमच्या मागे ठामपणाने थांबतो. परंतु आत्ताच बिराजदार सरांनी सांगितलं आणि माझ्या वडिलांचं निधन झालं आणि आईने सांगितलं की तू राजकारणात आता जाऊ नको, आणि तेव्हापासून मी थोडंसं राजकारणापासून अलिप्त झालो. पण दादा, तुम्हाला एक विनंती आहे, मी जरी राजकारणातून निवृत्त झाला तरी तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला हाक देताल त्या त्या वेळेला मी तुमच्या बरोबर 24 तास राहण्याचं हे या ठिकाणी अभिवचन देतो. कारण ज्या वेळेला एखादा नेता आपल्यासाठी कोणतेही काम असेल तर अतिशय तळमळीने ते काम आपल्या घरचं काम म्हणून करतात, त्यावेळेला त्या नेत्याच्या मागे ठामपणाने राहणं आपलंही कर्तव्य आहे. मी सहजच सांगितलं होतं की सर माझ्या मेवण्याच्या मिसेसचं दौंडला बदली झालेलं आहे आणि आपण ते तेवढं बदली आपण सोलापुरात जागा रिक्त तेवढं करून द्यावं. फक्त एका फोनवरती त्यांनी सांगितलं की तुमचं काम झालेलं आहे, आणि दुसऱ्या दिवशी खरोखर सांगतो की काम झाल्यानंतरही फोन करून सांगणार हे पहिले आमदार आहेत की तुमचं काम झालेलं आहे आणि लगेच काम झालं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो.